तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, गुड नाईट. आता वेळ झाले, अंधार गुडूप पडलाय. तर तुम्हाला मी दाखवते. अगं अंधार गुडूप पडलाय, अंधार गुडूप पडलाय. तर भरपूर असा फोन यायला लागला तुम्हाला की ताई तू वेगळं घर घेतलं का घेतलं. तर तुम्हाला एक आता मी सांगते, मला भाऊजया चांगल्या आहेत, भाऊ चांगला नाही. तर विषय म्हणजे बोलले ना तर काही जणांना राग पण येतो, म्हणून मला त्या विषयावर बोलू काय वाटत नाही. आणि राहिला प्रश्न माझा व्हायला राहायचा, तर मी काय वहिनीवर रागाला गेलेली नाही किंवा काय नाही. ते आमच्यामुळं लेकराची शाळा बुडवून आमच्यासाठी दोघींमुळं त्या इकडं आल्यात. त्यांना शाळा किती महत्त्वाची आहे सनीची, तरी पण त्या आमच्यासाठी झटत्यात. मला त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही आणि मला कुणाबद्दल बोलायचं पण नाही. तर मी इकडं राहते कारण त्याला कारण आहे. तसं कारण काय आहे आता तुम्ही मला विचारताल. आता एका ताईचा मला फोन आलता, 2-3-4 ताईंचा मला फोन आलं की ताई तू वेगळं राहते का, राधाच्या हेड्यामध्ये दिसत नाही. कमेंटमध्ये पण येतंय की तू राधाच्या हेड्यामध्ये नाही का, बरं काय झालं. तर काय नाही झालं, मी रागाला नाही गेली किंवा त्या माझ्यावर गेल्या नाही. त्या कसं आहे माहिती आहे का, भाऊजाई आपली असते, ही भाऊ आपला असतं, भाऊजाई आपली नसते असं मन आहे. पण तसं नाही, माझं भाऊजाई माझे आणि भाऊ माझं नाही असं झालं. मला माझं मन लय हळवे आहे. एकतर मी एवढं आणलेलं सोडून, लेकरं सोडून मी इकडं आली कामाला. का तर 4 पैसे मला लेकरांना खायला भेटतात. पावसा पाण्यात माझे आईबाप लेकरं खातेली, म्हणून त्यासाठी मी आले. मला काही देणं आहे थोडंफार. आता कशाचं देणं आहे म्हणतात तर दीक्षेच्या शाळेसाठी मी ॲडमिशन ही करायसाठी मी पैसे घेतलेले होते. तर त्यासाठी मग वहिनी मला म्हणल्या की ताई चला म्हणले, तुमचं पत्रेचं सेड पण होईल. आणि जे मला मदत केलेली आहे ज्याने कोणी, तर मी ती मदत काही अजून खरचलेली नाही. आणि ते मला किती मुश्किल आलं ना तरी म्हणून खरचणार नाही. कसं असतं माहिती का, बोलत तेवढं कमीच असतं. आता मला वहिनी म्हणते त्या येत जावं जेवायला, फोन करतात या जेवायला या जेवायला, पण एकल्याच्या जीवावर कसं खाणार. म्हणजे माझी तुम्ही समजू शकताय. मला मधनं नाही का वेगळंच काहीतरी वाटलं की म्हणजे नाही का, आता तो एकला कष्ट करतोय, तुम्हाला तर माहिती आहे त्याच्या सवया, काही गोष्टी कशा बोलतो ते पण तुम्हाला माहिती असेल. म्हणून मला थोडंसं खटकलं. म्हणजे तो मला काय बोलला नाही किंवा वहिनी मला काय बोलल्या नाही किंवा काय नाही, पण मन माझे मला खाल्लं. म्हणून मी काय म्हटलं की बाबा मी वेगळीकडे राहते. आणि खोली घ्यायची होती ना, ते पण वहिनीला माहिती आहे होती. वहिनी देखतच मी खोली पण बघितली. म्हणजे तर खोली ही आहे छोटीशीच आपली, कारण माझ्याशाने एवढी भारी खोली जमणार नाही करणं. कारण मला सगळं बघावं लागतंय, मागचं मोहरचं सगळं बघावं लागतंय, आईबापाचं लेकरांचं, परत इथलं माझं खाण्यापिण्याचं. तर वहिनीने मला काय थोडीफार भांडी दिलेली आहे ती. आणि तसंच इथल्या एक ताई आम्हाला भेटायला आल्या, तुम्ही बघितलं असेल हेड्याच्या माध्यमातनं. तर त्या पण ताईंचा चांगला सपोर्ट आहे मला. आणि इतक्या भारी तुम्ही सपोर्ट करताय, मला आनंद वाटतो. असा सपोर्ट करत जावा, कारण माझी एक इच्छा आहे की मी अन्वीला स्वतःच्या पायावर उभा करावा. माझी तेवढी इच्छा नक्कीच पूर्ण करायला तुम्ही मला मदत करा. तर राहिला प्रश्न आता, तर भावाने पण मला गॅस हे आणून दिलेला आहे बारकोसा. तर मी तुम्हाला दाखवतेच, पण आता अंधारात काही दिसणार नाही. बादली सगळं बहिणीने दिलंय, ती गॅस आहे, हांडा ती सगळं दिलंय. आता कपड्याचा ढीग पडलाय. मी सकाळी तसेच गेलतो, लवकर उठायला उशीर झाला. कसं आहे माहिती आहे का, काल माझं इतकं दुखत होतं गुडघा चमकत होता. आणि तापण ती नुसतं भरून आलेली. आता इथं गार पाण्याने आंघोळ्या आहेत ना, मग त्यामुळं ते आपल्याला सवय नाही. आणि डोकं ती नुसतं अंग भरून आलं. मग वहिनी मला त्या दिवशी फोन केला, ताई इकडे या चहा प्यायला, डोकं काय झालंय तुम्हाला. म्हणजे आमचं असं जवळच आहे, आम्ही काही एवढं लांब पण नाही की एवढ्या अंतरावर मी राहू पण शकत नाही. कारण
त्यांनी आमच्यासाठी लय काय केलेलं आहे, माझ्यासाठी लय काय केलेलं आहे. म्हणून त्यासाठी मी त्यांना दुखवणार नाही. आणि कधी आणि राहिला प्रश्न, आता ताई तुम्ही मला विचारताय की तू वायली राहते का, काल तुझं दुखत होतं काय झालं. आज दुखत होतं म्हणून मी फक्त एकच दिवस घरी राहिले, कारण दुसऱ्या दिवशी मला पण राहू वाटत होतं, पण नाही राहू शकत मी, कारण ते आपण नवीनच कामाला लागलो. आणि वहिनी आपल्यासाठी एवढ्याच झाल्यात की ते काम मी 2 दिवस त्या सुट्टीवर राहिली किंवा 3 दिवस सुट्टीवर राहिली तर ते कामावर काढून टाकते. मग त्यासाठी मी गोळ्या खाल्ल्या आणि दवाखान्यात नाही गेले, गोळ्या आणल्या मेडिकलमधनं, खाल्ल्या, आराम केला आणि मग दुसऱ्या दिवशी गेले. तर आज मी कामालाच गेलते. तर मला येता येता मी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे. पण कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी अशा पण आहेत की नाही का, आता तुम्ही मला विचारताय कमेंटमध्ये तू तिथं नाही का, काय झालंय तुमच्या दोघीमध्ये. तर तुम्ही अशा बोलण्याने तर एकंदर म्हणजे कसं असतं, मन हळवे असतं. आता तुम्ही मला बोलताय, चांगलं बोलताय, वहिनीला चांगलं बोलताय, भरपूर असा प्रतिसाद देताय तुम्ही, तर असाच देत राहा. आणि काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करतच राहते ना, जे आहे ते सांगतेच ना. आता वहिनीने मला आमच्यासाठी जे पैसे त्यांच्याकडे होते, आम्ही आलतो तर माझ्याकडे फक्त 100 रुपये होते. मी फक्त 100 रुपयात पुण्यामध्ये आले. तर वहिनीने माझ्यासाठी लय केलेले आहे आणि अजून पण करते. आणि जर तुम्ही अशा काही गोष्टी बोलून तर मन नाराज केलं तर मग आमच्या दोघीमध्ये भांडण लागतील. तसं तर आम्ही काही भांडण करत नाही, तर होते ती छोटी मोठी भांडणं. पण कशी असतं, वहिनीची पण तब्येत खराब असते. काही दिवस चांगलं असतात, काही दिवस त्यांचं वाईट येतात, काही दिवस बरं वाटतं, एक दिवस आजारी म्हणजे असते, प्रत्येकाच्यात असते. तर मला भाजलंय पण दिसत असेल तुम्हाला, भाजलाय तवा. आणि आता मला स्वयंपाकही करायचा आहे. तर वहिनीची बहीण कुठं राहते असं मला विचारण्यात येत आहे. तर वहिनीची बहीण आणि मी इथं राहते. वहिनीची बहीण तिथनं स्वयंपाक करून इकडे येतात, मग आम्ही इथं खातो, म्हणजे एकत्र खातो आणि फक्त इथं झोपायला. आता कशा गोष्टी असतात हे तुम्हाला सांगावा असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकच गोष्ट सांगावा अशी काही नसते. पण मला विचारत जाऊ नका, विचारा, माझी खुशाली विचारा, तू कशी आहे कशी नाही. पण असं विचारलं ना तर मला मुश्किल होतं. म्हणजे आता काही गोष्टी भिंतीला पण कानं असतात असं म्हणतात. तुम्ही तर मला असं बोललात तर नाही का, माझ्या तोंडातनं मला एकतर खरं बोलायला आवडतं, मी कधी खोटं पण बोलत नाही. आणि राहिला प्रश्न वहिनीचा, तर वहिनी खरंच खूप छान आहे, त्या मला लयच सपोर्ट केला आहे आणि अजून पण सपोर्ट करतात. तर असं तुमचा पण मला सपोर्ट राहू द्या भाऊ बहिणींना. फक्त असं बोलून माझं मन नाराज करू नका, कारण मी एवढं लांब आले कष्ट करायला, काहीतरी कारण असेल. मला छोटंसं घर बांधायचं आहे आणि त्यासाठी मला लेकराचं चांगलं करायचं आहे. बस मला याच्या पडेल काहीच नाही मला बोलायचं. तर चला बाय.